कुबोटानी आज या अग्रविजन 2024 मध्ये आपला 24 HP सर्वात अरुंद ट्रॅक्टर जो आज लॉन्च केलेला आहे त्या ट्रॅक्टरचे आपण वॉक अराउंड करून फीचर जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं जसं मी म्हटलो की सर्वात अरुंद, तर या ट्रॅक्टरची एंड टू एंड जी रुंदी आहे ती 2.98 फीट आहे, म्हणजे 3 फीटपेक्षाही कमी आहे। त्यामुळे 4 फुटाच्या आत आंतरमशागतीसाठी हा ट्रॅक्टर अगदी सहज आरामात चालू शकेल। याची 24 HP असल्यामुळे अगदी ओल्या जमिनीमध्ये देखील हा आरामात आंतरमशागतीचं काम करू शकतो। यानंतर आपण 4 व्हील ड्राईव्ह विषयी देखील चर्चा केली होती। तर या ट्रॅक्टरची 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे 4ही चाकाला ड्राईव्ह दिलेली आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी जसं मी म्हटलं की बिवल गिअर म्हणजे पॉवरचं ट्रान्समिशन जे आहे ते 90 डिग्रीमध्ये ट्रान्समिट केलेलं जातं। इंजनकडून आलेली पॉवर ही 90 डिग्रीमध्ये आपल्या टायरच्या एंडपर्यंत पाठवली जाते आणि त्यामुळे ट्रॅक्टर कितीही आपण शेताच्या एंडला जाऊन स्पीडमध्ये टर्न केला तर आपल्या इंजनचं RPM ड्रॉप होत नाही। आणि प्रामुख्याने हे ग्रेप स्प्रिंगमध्ये आपल्याला पाहावयास भेटेल की स्प्रिंगमध्ये RPM ड्रॉप झालं तर आपल्या ड्रॉपलेटची साईज ही अनइवन येते, पण या ठिकाणी आपलं RPM न ड्रॉप झाल्यामुळे आपण बिवल गिअर सिस्टममुळे RPM ड्रॉप होत नाही आणि ट्रॅक्टर किती स्पीडमध्ये असेल तरी युनिफॉर्म पॉवर हा डिलिव्हर करतो आणि आपल्याला आपलं चालू असलेलं ॲप्लिकेशन त्याच स्पीडमध्ये त्याच गतीनं घेता येतं। त्यानंतर आपण या ठिकाणी इकडे बघूया, या ट्रॅक्टरसाठी अगदी सुटसुटीत प्लॅटफॉर्म दिलेला आहे। आरामात अगदी कुठलाही ऑपरेटर या ट्रॅक्टरचं ऑपरेशन करू शकेल। या ठिकाणी सिंगल कंट्रोल पॅनल दिलेला आहे। यामध्ये सर्व पद्धतीची पाहणी तुम्हाला टेम्परेचर आहे, RPM आहे, फ्युएल आहे, हे सगळं या ठिकाणी पाहता येईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचं साईड शिफ्ट गिअरची व्यवस्था या ट्रॅक्टरसाठी दिलेली आहे की यामध्ये 1, 2, 3 न्यूट्रल आणि रिव्हर्स अशा पद्धतीची ही गिअर रचना यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर हे जे 2 लिव्हर आहेत, प्रामुख्यानं सर्वात अरुंद ट्रॅक्टर असूनही यामध्ये आपण ड्राफ्ट कंट्रोलची व्यवस्था दिलेली आहे। तर हा लिव्हर तुम्हाला ड्राफ्ट कंट्रोलसाठी वापरता येईल। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्हाला पाहिजे अशा खोलीमध्ये तुम्ही उपकरण या लिव्हरच्या साहाय्याने चालू शकता। आणि हा लिव्हर जो आहे तो फर्स्टपासून 7 पर्यंत हा पोझिशन कंट्रोल आहे। याच्या साहाय्याने तुम्ही उपकरणाची हाईट ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी हा टेल लॅम्प दिलेला आहे जो रात्रीच्या वेळेस काम करताना आपल्याला कामाला येईल आणि हे टेल लॅम्पच्यामुळे अंधारात देखील काम करताना शेतकऱ्याला आराम भेटणार आहे किंवा काम सहजतेने। त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे आपल्या 24 HP मध्ये, 27 HP मध्ये किंवा 21 ऑप्शनलमध्ये येतं ते फीचर आपण 24 नॅरोमध्ये केलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला हा सुपर ड्रॉप कंट्रोल दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला गरजेनुसार जशा पद्धतीची जमीन तुम्हाला मशागत करायची आहे, अगदी जमीन जर जाड असेल तर त्याला तुम्ही 1 वर या पोझिशनवर चालू शकता, जमीन थोड्या हलक्या स्वरूपाची असेल तर 2 वर चालू शकता, PTOचे कामं घ्यायची असतील तर न्यूट्रलवर चालू शकता। अशा पद्धतीचा हा सुपर ड्राफ्ट कंट्रोल या ठिकाणी हा नॉब दिलेला आहे जो शेतकरी आपल्या गरजेनुसार वापरू शकतो। हे फीचर कुठल्याही कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये आजच्या डेटला नाही आहे, जे आपण कुबोटामध्ये खास फीचर देत आहोत। त्यानंतर या ठिकाणी गिअर्स तुमचे फर्स्ट, सेकंड, थर्ड तर आहेत, पण त्यामध्ये 3 पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पीड, हाय, लो, मीडियम दिलेले आहेत। आपण हे लो आहे, हे मीडियम आहे, हे आहे आणि हे न्यूट्रल आहे। आणि सोबतच आपण यामध्ये एक ॲडिशनल फीचर देतोय की ड्युअल PTO। तुमचा PTO जो आहे हा 540 आणि 980 या दोन्ही RPM मध्ये तुम्हाला PTOची कामं घेता येतील। त्यामुळे तुम्हाला जमीन कुठल्याही कांदा लावणीसाठी असेल, गहू लावणीसाठी असेल, रोटावेटर घेताना आपल्याला 980 RPM वर रोटावेटर घेतलं तर आपल्या जमिनीचा अधिक चांगल्या प्रमाणात मातीची पार्टिकलची साईज कमी होईल आणि त्या ठिकाणी आपण कांदा असेल किंवा गहू असेल अशा पद्धतीची पिकं खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। थोडी आपल्याला जमीन मोठ्या पद्धतीचे जरी मातीचे कण राहिले तरी चालत असेल तर तो आपण 540 RPMनी काम घेऊ शकतो। सहसा सेकंड टाईम रोटावेटर जर आपल्याला मारायचं असेल तर ते 980 मध्ये प्रिपेअर केलं तर त्यामध्ये आपल्या डिझेलची देखील बचत होते। तर असा हा बहुउपयोगी ज्याला आपल्याला सर्व गुणांनी संपन्न असा हा 24 HP नॅरो ट्रॅक्टर आज आपण लॉन्च केलेला आहे आणि याचे सर्व फीचर्स आपण जाणून घेतलेले आहेत। तर माझं आव्हान आहे आपल्या शेतकरी बांधवांना की आपण यावं आणि याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन ॲक्च्युअल ह्या ट्रॅक्टरचा चालवून पाहावं।